सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सिडकोतील 2 सराफी दुकानातून सुमारे 3.5 लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने खरेदी करून बंटी आणि बबलीने ऑनलाईन पेमेंटचा खोटा मेसेज दाखवून फसवणूक केल्याची घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंडी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केलाय। या प्रकरणाचा तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचं आश्वासन दिलंय। याबाबतची माहिती अशी की उपेंद्रनगर आणि विजयनगर येथील सराफी पेढीमध्ये बिट्टू झा हा नाव बदलून आपल्या पत्नीसोबत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी आला। यावेळी त्यांनी दोघा वेगवेगळ्या ठिकाणच्या सराफांकडून सुमारे 3.5 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पसंती करत त्यांचे पक्के बिल देखील संबंधित दोघा सराफांकडून घेतला। त्यानंतर त्याने बनावट ॲप बनवून फोनपे आणि NIFTद्वारे पेमेंट केल्याबाबतचा मेसेज देखील संबंधित सराफांना दाखवला आणि हे दोघे बंटी आणि बबली यांनी सोन्याचे दागिने घेऊन दुकानातून पोबारा केला। परंतु प्रत्यक्षात सोन्याचे दागिने खरेदी करून देखील त्याचं पेमेंट आपल्या खात्यात जमा झालं नसल्याचे लक्षात येताच संबंधितांनी आपली फसवणूक केल्याचं लक्षात आलंय। यानंतर सदरील प्रकार सिडको सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना कळवल्यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत सदरील प्रकार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सांगत तक्रार अर्ज दाखल केलाय। दरम्यान सराफ व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या बंटी आणि बबलीचा शोध घेण्याबाबत सिडकोतील सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केला असून या प्रकरणाचा तात्काळ तपास करून बंटी आणि बबलीला जेरबंद करण्याचं आश्वासन दिलंय। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरीसह भूषण जैन, नाशिक।